नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यावरण खात्यानं हिरवा कंदील दिलाय। 2019 सालापर्यंत याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। या विमानतळासाठी सिडकोनं 250 एकर जागा दिली आहे। शिवाय उल्वा टेकडीची उंची कमी करणार असून आणि नदीचं पात्र देखील वळवण्यात येणार आहे। यामुळे लवकरच नवी मुंबईच्या रहिवाशांना आता आंतरराष्ट्रीय विमानतळानं प्रवास करता येणार आहे। भाजपचे लंबोर्गिनी फेम आमदार नरेंद्र मेहता यांच्या 7-11 कन्स्ट्रक्शन कंपनीला महसूल खात्यानं 79 कोटींचा दंड ठोठावलाय। घोडबंदर रोडवरती मेहता यांच्या कंपनीने एका रहिवासी इमारतीचं बांधकाम सुरू केलंय। मात्र ज्या जमिनीवरती ही इमारत उभी राहतीये तिथं आधी भला मोठा खड्डा होता। तो खड्डा भरण्यासाठी खनिजयुक्त मातीचा वापर करण्यात आलाय, जो कायद्याच्या विरोधात आहे। त्यामुळे या कंपनीला 79 कोटी 42 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कार्यालयावरती सीबीआयनं छापेमारी सुरू केली आहे। सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे मुंबई रस्ता या ठिकाणी असलेल्या कार्यालयांवरती सीबीआयनं छापे टाकले। या कारवाई दरम्यान महत्त्वाची कागदपत्र सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती मिळतेय। सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांनी सेंट्रल बँकेकडून घेतलेलं 75 कोटी बेकायदेशीररित्या दुसरीकडे वर्ग केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून नवले यांच्या घराचीही झडती घेण्यात येणार आहे। आपल्या घराच्या पुनर्वसनासाठी भाजप खासदार संजय काकडेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे। कोपरे गावातील जवळपास 15 कुटुंबियांच्या घरांचं 16 वर्षांपासून पुनर्वसन रखडलंय। पुनर्वसनाचं कंत्राट संजय काकडेंच्या कंपनीला देण्यात आलंय। मात्र अजूनही पुनर्वसन पूर्ण न झाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून पीडितांनी संजय काकडे यांच्या घरासमोर 4 दिवसांपासून ठिय्या मांडलाय। मात्र पोलिसांनी कोणतीही चाहुल लागू न देता आंदोलकांना अटक केली आणि त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेलं। ध्वनी प्रदूषणावरून उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना चांगलंच सुनावलंय। उरूस सणादरम्यान माहीमध्ये जोरजोरात लाऊडस्पीकर सुरू असतात। विशेष म्हणजे हे स्पीकर्स पोलीस स्टेशनच्या आवारातच लावण्यात येतात, तरीही यावरती पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीयेत। याविरोधात आवाज फाउंडेशनने याचिका दाखल केली होती। 1923 पासून उरूस हा सण साजरा केला जातो म्हणून परवानगी दिली असल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे। मात्र परवानगी मिरवणुकीला दिली आहे, लाऊडस्पीकर्सना नाही, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। या प्रकरणी आता माहीम पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरती कारवाई होणार आहे। उन्हाळा सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घरात फळांचा राजा आंबा विराजमान झालाय। मात्र तुम्ही खात असलेला आंबा कसा पिकवला गेलाय याची खातरजमा करून घ्या, कारण घातक रसायनांपासून पिकवलेले तब्बल 890 किलो आंबे उल्हासनगरमध्ये जप्त करण्यात आले। उल्हासनगर महापालिका आणि अन्न औषध विभागानं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। उल्हासनगर कॅम्प 1 मधील परिसरातून हे घातक आंबे जप्त करण्यात आले। अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या 10 जणांना मुंबईतील माहीममधून अटक करण्यात आली आहे। अँटी नार्कोटिक्स सेलनं ही कारवाई केली आहे। माहीम रेल्वे स्टेशन ते माहीम बीच हा या ड्रग्ज घेणाऱ्या लोकांचा अड्डा बनला होता। याबाबत माहीममधील रहिवाशांनी मुंबई पोलीस कमिशनरकडे तक्रार केलेली होती। या तक्रारीनुसार पोलिसांनी नार्कोटिक्स सेलची मदत घेत 10 जणांना अटक केली आहे। पिंपरीत काल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झालाय। देहू रोड परिसरामध्ये भर दिवसा दुपारी 3 वाजता ही घटना घडली आहे। महिलेच्या गळ्यातील हे मंगळसूत्र 4 तोळ्यांचं असून 1.5 लाख रुपये किमतीचं असल्याचं कळतंय। ॲडव्होकेट ॲक्टमधील प्रस्तावित सुधारणेविरोधात ठाण्यातील वकिलांच्या संघटनेनं आंदोलन केलं। यावेळी प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याची होळी करण्यात आली। विधी आयोगानं अभ्यासाअंती ॲडव्होकेट ॲक्टमध्ये काही सुधारणा सुचवल्यात। मात्र प्रस्तावित कायद्यातील अटी वकिलांसाठी जाचक असल्याचा आरोप वकिलांकडून करण्यात येतोय। त्यामुळे बार काउन्सिल ऑफ इंडियानं राज्यातील वकील संघटनांना आंदोलनाची हाक दिली होती। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं छेडली जात आहेत। मात्र आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यात तृतीयपंथीयांनी अनोखं आंदोलन सुरू केलंय। महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, यासाठी पुण्यातील तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 1000 पत्र लिहिली आहेत। याशिवाय तृतीयपंथीयांकडून 2 मे रोजी अन्नत्याग आंदोलन देखील करण्यात येणार आहे।
प्रवाशाचं सोंग घेऊन ओला उबेर सारख्या खासगी टॅक्सी चालकांना लुटणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींमध्ये 2 सराईत गुन्हेगार असून 2 कॉलेज विद्यार्थ्यांचा समावेश आहे। ही टोळी प्रवाशांचं सोंग घेऊन टॅक्सीत बसायचे। टॅक्सी निर्जनस्थळी येतात चाकूचा धाक दाखवून चालकाकडचा किमती ऐवज लुटून पळ काढायचे। मध्यंतरी आरोपींनी विमलेश गुप्ता नावाच्या टॅक्सी चालकावरती हल्ला करून पोबारा केला होता। त्या प्रकरणी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी वेगाने तपासणी केली आणि या आरोपींना अटक केली आहे। 25 मार्च पासून नव्याने सुरू झालेल्या दौंड ते पुणे या डेमो लोकल सेवेबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याने आमदार राहुल कुल यांनी डेमोमधील प्रवास केला। गेल्या 41 वर्षांपासून दौंड ते पुणे दरम्यान शटल रेल्वे धावत होती, मात्र 25 मार्च पासून शटल ऐवजी डेमो लोकल सुरू करण्यात आली आहे। दरम्यान डेमो लोकल कधीच वेळेवरती पोहोचत नाही, तसंच प्रवासादरम्यान अपुऱ्या जागे अभावी महिला आणि लहान मुलांना त्रास होतो अशा प्रवाशांच्या तक्रारी आहे। प्रवाशांच्या तक्रारीबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन यानंतर राहुल कुल यांनी दिलंय। पुण्यातील कचराकोंडी 5व्या दिवशी देखील कायम आहे। गेली 24 वर्षे या कचऱ्याचा आणि कचऱ्याला लागणाऱ्या आगीचा त्रास सहन केला। यापुढे हा कचरा इथं टाकू देणार नाही असा निर्धार फुरसुंगी वासियांनी व्यक्त केलाय। तर दुसरीकडे ग्रामस्थांच्या आंदोलनाला 5 दिवस उलटले तरी प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये। या दोघांच्या वादात अख्ख्या पुणे शहराची कचराकोंडी झाली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आता साचलेले दिसून येत आहे। सध्या नवी मुंबईच्या रहिवाशांना ठिकठिकाणी विखुरलेल्या डेब्रिजची समस्या भेडसावतीये। मुंबई, ठाणे आणि लगतच्या परिसरातील डेब्रिज नवी मुंबईत टाकण्यात येत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। नवी मुंबईतल्या ऐरोली, घणसोली, महापे, कोपरखैरणे तसंच पाम बीच परिसरात मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात येत आहे। त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान या प्रकरणी केलेल्या तक्रारीकडे पोलीस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला लागलेल्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। काल दुपारच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या 4थ्या मजल्याला आग लागली होती। एसी कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। दरम्यान गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडतायत। 1.5 कोटींच्या परकीय चलनाची चोरी करणाऱ्या चोरांना मुंबई पोलिसांनी पकडले। विलेपार्लेच्या मांगलिक फॉरेक्स एक्सचेंज या कंपनीमध्ये काम करणाऱ्या भगवान सिंग वाघेला यानं त्याच्या 2 साथीदारांसोबत ही चोरी केली। अंधेरीतल्या VKC फॉरेक्स एक्सचेंज कंपनीमध्ये 1.5 कोटी रुपयांच्या परकीय चलनाच्या डिलिव्हरीसाठी भगवान वाघेला आलेला होता। आधीच ठरलेल्या प्लॅननुसार तिथूनच भगवान आणि त्याचे 2 साथीदार परकीय चलन घेऊन फरार झाले। भगवान वाघेला आणि त्याचे 2 साथीदार जसवंत सिंग आणि गौतम लखानी यांना स्टीलच्या भाड्यांचा कारखाना सुरू करायचा होता आणि यातूनच त्यांनी ही चोरी केल्याचं समोर येत आहे। यूथ युनायटेड फाउंडेशनच्या वतीनं मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती चर्चासत्र होणार आहे। आरक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, बीफ बॅन, महिला सक्षमीकरण, तृतीयपंथीयांचे प्रश्न अशा सामाजिक विषयांवरती चर्चासत्र आयोजित केले जातील। ABP माझा आणि द लॉजिकल इंडियन हे या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत। 20 एप्रिल रोजी नवी मुंबईच्या पिल्लई कॉलेजमध्ये गोवंश हत्याबंदी या विषयावरती चर्चासत्र झालं। यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मुंबईतील मोनो रेल्वेच्या चेंबूर ते संत गाडगे महाराज स्थानकादरम्यान असलेल्या खांबांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीला जवळपास 17 खांबांचं सुशोभीकरण केलं जाईल। त्यानंतर या संकल्पनेला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार इतर खांबांचं सुशोभीकरण करण्यात येईल। दरम्यान पोस्टर्स आणि होर्डिंग्जमुळे मोनो रेल्वेचे खांब विद्रूप झालेत, मात्र सुशोभीकरणानंतर त्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे।